नमस्कार मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे. शेतात आलो होतो तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया आपल्या कांद्याचा. तर यावर्षी मी गावी आहे, दिवाळीपर्यंत गावी आहे. ऑलमोस्ट मला 6-7 महिने होतील गावी ह्या वेळेस. त्याच्यानंतर मी जाणार. तर या कालावधीमध्ये मला असं वाटलं की शेतामध्ये दुसरं काय करण्यापेक्षा, झंझट जास्त करण्यापेक्षा आपण कांद्याचं पीक करूया. कारण ह्याच्या अगोदर एकदा आपण कांद्याची शेती केलेली आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी फायदा भेटलेला. तर यावर्षी पण म्हटलं की आपण कांद्याची शेती करूया अजून एकदा. तर मी कांद्याचा प्रयोग म्हणून ह्या वर्षी पण एकदा शेती केली. तर तुम्ही हा कांदा बघू शकता की कसा तर ह्याला पूर्णपणे 40 दिवस झालेले आहेत आता. पूर्ण 40 दिवस झालेले आहेत ह्याला. तर अजून 2 महिन्यानंतर हे काढायला येतात. कारण ह्याचं पीकच असतंय 3 ते 3.5 महिन्याचं. आणि ज्याला कोणाला कांदा करायला जर आवडत असेल, शेती करणारा शेतकरी जो असेल, तर त्याच्यासाठी कांदा करणं हा एक चांगला उपाय आहे. फक्त मेन पॉवर आणि शेवटचे 15 दिवस कसे सांभाळता येईल त्या कांद्याला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि रान पण निचऱ्याचं रान असलं पाहिजे. तर कांद्याची शेती करणं ही खरंच फायदेमंद आहे. पावसाळी कांदा, उन्हाळी कांदा प्रत्येकाच्याकडे पाणी नसतंय, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. पण पावसाळी कांद्यामध्ये निचऱ्याचं जर रान असेल तर जून जुलैमध्ये कांदा करून दिवाळीच्या आसपासच्या मार्केटला कांदा घेऊन जाऊ शकता. कारण त्या मार्केटमध्ये दिवाळीच्या आसपासचा मार्केट असा असतं की त्यावेळेस कांदा हा 100% प्रॉफिटेबल येतो. कारण हा 2.5 महिन्याचा कांदा म्हणतो आपण, पण 3-3.5 महिने जातात ह्याला. तर हा असा आहे. तर आपण 3 ते 3.5 महिन्यात जर एकरी ॲटलिस्ट 2 लाख रुपयेचं उत्पन्न घेऊ शकतो. जर चांगल्या प्रकारे जर कांदा केला, त्याला खत पाणी टाईमवर, औषधं, जास्त स्प्रे पण लागत नाहीत. 1 ते 2 वेळा तणनाशकचा स्प्रे करू शकता आणि 1-2 वेळा त्याला वरखत देऊ शकता. आणि 1 ते 2 वेळा आळी असते, तर त्या आळीवरचा स्प्रे त्याला तुम्ही करू शकता. तर खूप फायदेमंद शेती आहे. मला वाटते की लोकांनी कांद्याकडं पण, आपल्या भागातल्या ह्या सांगोल तालुका सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी कांद्याकडं, खास करून सांगोला, आटपाडी या भागातल्या लोकांनी कांद्याची शेती करावी. तर थँक्यू. एवढंच बोलायचं होतं, दुसरं काय नव्हतं. मला असंच टाईम जाय नाही म्हणून म्हटलं चला आता एका